रोहिणी नक्षत्र सुरू होताच राधानगरी तालुक्यात खरीपाच्या भात पेरणीला वेग आलाय। भात तरवे आणि टोकण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून शेतकरी शिवारात दिसत आहेत। शिवारात भात पेरणीची लगबग सुरू आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील शिवारं माणसांनी फुलून गेलेत। राधानगरी तालुक्यातील तुरंबे परिसरात यंदा चांगलं उत्पादन घेण्यासाठी शेतकरी दर्जेदार वाणांच्या बियाणांना पसंती देत आहेत। अमोघ, अनोखी, अजिता, कोमल, रचना आणि टेस्टी या भाताच्या वाणांना मोठी मागणी आहे। ही वाणं साधारण 90 ते 130 दिवसात तयार होतात आणि उताराही चांगला मिळतो। या वाणांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्यानं शेतकरी या वाणांकडे आकर्षित होत आहेत। कोल्हापूर गारगोटी मार्गावर जय किसान ॲग्रो एजन्सीमध्ये बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होतीये। भात बियाणं, रासायनिक खत आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे। बहुतांश शेतकरी भात रोप लागवडीकडे वळले आहेत। काही भागात कुरीनं भात पेरणीची गडबड सुरू आहे। रोहिणी नक्षत्रात केलेली भात पेरणी शुभ मानली जाते। रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तोरा अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे। दरम्यान शेती कामासाठी मजुरांची टंचाई जाणवत असल्यानं बहुतांश शेतकरी यांत्रिकीकरण आणि पैरा पद्धतीनं शेती कामं करत आहेत। ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि इतर आधुनिक साधनांचा वापर वाढला असून कमी वेळेत शेती कामं पूर्ण करण्यावर भर दिला जातोय। तालुक्यात ढगाळ वातावरण आणि पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।